दादा हा ऐक ना, हा बोल. थोडे पैसे पाहिजे. पैसे कशाला रे? थोडं बाहेर फिरून आणावं होतं तिथं चित्रपट वगैरे बघायला. जा तिच्याकडे लगेच. नाही ना, तुला माहिती आहे ती कशी आहे. नाही माझं नाव सांग, दादाने पैसे द्यायला सांगितलं. देईन ना पण. आर देईन देईन. हो माझं पत्र. अगं खूप छान दिसायचं. तुम्ही लय जवळ यायला लागले. अगं खरंच ना मारे, अगं खूप छान, लय सुंदर दिसायला लागली. काही पण तुमचा. तुला पहिले बघितलं तर लग्नाच्या त्या सोडून फिरत जातो. खरं हा तुझं रूप. त्या दिवसापासून तू माझ्या मनात बसलीस ना, तर असं वाटतं तुला सोडून कुठेच काय जाऊ. काही ते असं नाही का, असं जवळच राहावं. शो बाबा जाऊ दे तिकडे. अगं खरं लय सुंदर आहे. हॅलो, वाघमारे साहेब का? शेरगावचा आबा पाटील बोलतोय. हो, पोलीस पाटील. हा, आमच्या इथं वाडीमध्ये एक जगताप वस्ती आहे. त्या वस्तीवर एक मयत झालेले आहे. हो, म्हणून तुम्हाला खबर दिली. हो आहे ना, येत आहे का? या या. हो या यो, मी वाट बघतो, या. येस सर. छापेत टाकले का? 2 नंबरचे गुन्हे बंद झाले का सगळे? हो सर, बंद झाले आणि त्यांच्यावर कारवाई पण करण्यात आली. गुड, ठीक आहे. जैन सर, जय हिंद वाघमारे, बोला. सिरगाव मधील पोलीस पाटलाचा फोन आला. काय म्हणताय? तिथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झालाय. महिलेचा मृत्यू. हो. असं नाही मॅडम, सोनावणे मॅडमला फोन करा. वाघमारेंना घेऊन घटनास्थळी पोहोचा. मला फोन करा. या बाबा. तर रे, आपण जाऊन येऊ. बस, ठीक आहे. पोलीस पाटील बोल. काय झालं? मेल आहे की फिमेल आहे? तुम्ही तिघं चौकशी करा आधी.
काय झालं पाटील? सांगतो ना. हा जयराम जगताप. आत्माची बाई माहीत झाली ना, तिचा मोठा दे. जयराम, मॅडमला सविस्तर सांग काय झालं ते. हा बोल. काय नाही, सकाळी आमच्या नवरा बायकोची भांडणं झाली. रागाव येतं की मी शेतात गेलो. घरनं फोन आला, मी शेतातनं घरी पळत आलो. ती आमची भाऊजे खाटवणी पडलेली खाली, आणि माझी बायको आणि माझा भाऊ रडत बसले होते. आणि भांडणं कशामुळे झाली? घरात होतात किरकोळ भांडणं. तुम्ही माहितीचे कोण? आणि तुम्ही? मी जाऊ त्याची थोरली. बरं सांग, काय झालं होतं? काय नव्हतं झालं मॅडम, काय माहिती कसं काय झालं सगळं. मी आले तेव्हा बघितलं काठावरून खाली पडली होती. 2-3 दिवस झालं बोलत पण नव्हती, काय नाही, शांत होती. व माझ्या लेकरावानी तिला सांभाळलं, माझ्या बहिणीवानी जीव लावला तिला. मी पाणी पण नाही पाजू शकलं मॅडम. काय झालं सविस्तर सांगशील का मला? हो साहेब सांगतो. माझ्या भावाच्या आणि बहिणीची खूप भांडण झालेली. काय उशीर झाला? हा, झाला उशीर झाला. ऐका ना, जरा जाताना मला पैसे देते. कसले पैसे रे? अहो. उठून सुटून पैसे, रोजच पैसे. परवा दिवशी दिले ना तुला पैसे. अहो नाही, घरामध्ये जरा लागते ती वाण्याचं द्यायचं आणि थोडं बाजारात जायचं. उठून सुटून पैसे दिसतात, दुसरं काय दिसत नाही. अहो ते खर्च झाले, आम्ही ठरवलं ना आज बाजार हो की नाही कसं. हो मग मी काय फालतू खर्चासाठी नाही मागत हो. आणि तुमच्याकडे नाही मागणार तर मी कुणाकडे मागणार हो की नाही हो भाऊजी? सांगा भावाची. रोजची कटकट उठून सुटून. दादा दे की पैसे. अरे गप्रे, जरा रानात लक्ष दे. सारखा उठून सुटून मोबाईल. जरा घरात पण लक्ष दे, रानात लक्ष दे. आणि फोन घरातच लक्ष देतोय अहो दादा. पण तुम्ही कशाला रागाने बोलताय? नुसतं पैसे तर मागितले. काय रे, पैसे नेहमीची कटकट. रोजची कटकट, रोजची. बरं भाकर तुकडे तर खाऊन जा हो. रागाने कुठं चाललाय ऐका ना तुम्ही. भाऊजी बघितलंय काय झालेलं? डोकं दुखते जरा माझं. अगं चल तुला गोळी देतो, जरा आराम कर. जरा मला पण बाहेर जायचंय. झोप जरा सर. आणि आबा. नंतर माझ्या बायकोचं खूप डोकं दुखायला लागलं. मी तिला गोळी दिली आणि बाहेर गेलो जरासं. तू झोप कर. हे घ्या अंगावर. तू झोपा, मी येतो जरा बाहेरून. सुजाता, उठकी. सुजाता, येऊन बघतो ते बेडवरून खाली पडलेली होती. मी तिला खूप उठवायचा प्रयत्न केला जाऊ, का उठायला तयार नव्हते. साहेब काय मार्ग नाही बघा. आत्महत्या करून मेली का बेडवर पडून मेली? काय मार्ग नाही. बेडवरनं पडून मेली का आत्महत्या केली का तिचा कुणी खून केला ते लवकरच कळेल पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये. कळलं ना? कळलं म्हणताय? हो. आलं मॅडम. सजय आहे. अरे जय मॅडम, बसा ना. आला शिरगावून? हो सर. काय म्हणतोय? सर जगताप वस्तीची केस आहे. तिथे एका महिलेचा मृत्यू झालाय. बर. बेडवरून पडून मृत्यू झालाय असे तिचे घरचे म्हणतात सर. बेडवरून खाली पडून मृत्यू? हो सर, मला पण डाऊटफुल वाटतंय. आहे बरोबर आहे, डाऊटफुलच केस आहे जरा. कसून चौकशी करा घरच्यांची, शेजाऱ्यांची पण चौकशी करा. आणि बॉडी पीएमला पाठवली. हो सर, पाठवते. पीएम रिपोर्ट आला की मला लगेच करा. ठीक आहे सर. या. थँक्यू.
मॉर्निंग मॅडम. बोला काय म्हणताय. मॅडम सुजाता मर्डर केसचा काहीच सुगावा लागत नाही. मलाही कळत नाही खून आहे नॅचरल त्याचे की आत्महत्या आहे. कोण आलाय का. नाही अजून फोन करून मागवतो मॅडम. आणि काही एव्हिडन्स सापडलेत का. नाही आणि हो त्यांच्या घरच्यांवर लक्ष ठेवा. हो चालतंय. जैन मॅडम सुजाता जगतापचा पीएम रिपोर्ट आलाय. काय म्हणतोय रिपोर्ट. गळा घोटले आणि मृत्यूचा रिमार्क आहे. म्हणजे खून गेलेला दिसतंय. खून म्हणजे खून करून नॅचरल डेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय मॅडम. मला वाटतंय आपण जाऊन चौकशी करायला पाहिजे. काहीतरी एव्हिडन्स सापडेल आपल्याला. चला. आम्ही केस सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करतोय पण काही यश हाती लागत नाहीये. आम्हाला तुमची अजून चौकशी करायची आहे. हा करा ना मॅडम, तुम्ही तुमचं काम करा. बरं मला एक सांगा, तुमची भाऊजाई आत्महत्या करू शकते का. नाही अजिबात. खूप गुणीपूर्ती होती, घरात सगळं काम करायची. त्या दिवशी सकाळी माझं आणि बायकोचं भांडण झालं. आमची बायको जरा थोडी आगाव आहे. किती वाजले. कधी चला जायचं. वावराचं काम तुमच्यावर सोपवले माहित नाही तुम्हाला. आणि हिशोब सर क्लिअर द्यायचं मला. आणि जाताना तेवढं पैक देऊन जर लागणार आहे घरात खर्चाला. भाऊजी सांगा जर तुम्ही दादा लागतील तू दिलं पैसे दे मग लवकर. निघा कुठा जा लक्ष घाला जरा वावरात. भाऊजी हो भाऊजी थांबा. अहो भाऊजी बोल मला. अहो थांबा जरा. सकाळपासून काहीच नाही खाल्लं. भाकरी तर करते. जेवण तर करून जा, नाही तर डब्बा घेऊन जा. भूकच मिली माझी. घाल तिच्याच माड्यावर घाल. तोच केला. डबा घेऊन जा, भाकरी करून देते तुम्हाला गरम गरम. शेतात घेऊन जा. मी ऐकलं नाही, मी थोडंसं रागात होतो. शेतात गेलो, काम करत असताना मला फोन आला. काय अरे चेष्टा तर करत नाही ना तू. खरं काय. हा मी तसंच हातातलं काम सोडून घरी आलो तर ती बेडवरून खाली पडलेली. ए बाळा सुजाता काय झालं. तुम्ही थोरले जाऊ ना त्यांचे. हो मॅडम. त्या दिवशी तुम्ही घरी होता ना. हो मॅडम. थोडं डिटेलमध्ये सांगता का तुम्ही. काय नव्हतं घडलं मॅडम. आमचा नवरा बायकोचं तर सारखं चालू असतं. तुम्हाला तर माहिती संसार म्हटलं भांड्याला भांडं लागतंच. भांडले तरी यांच्यावर जीव पण माझं तेवढंच आहे. ऐका ना विषय कसले पैसे रे. रोज उठून सुटून पैसे. मला लागतं तू आणायचे घ्यायचे. आता आठवडी बाजार आहे असं काय करतात तुम्हाला. परवा दिवशी पैसे दिले त्याचं काय झालं. अहो ते खर्च झाले. विचार आमचं ठरलं होतं की नाही का रोज बाजारात. उठून सुटून पैसे किरकिर काय 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 कटकट माग. अहो भाऊजी तुम्ही तरी समजून सांगायला. दादा दे ना पैसे. जर शेतात लक्ष दे. सतत फोन देतो की घरी लक्ष. काय लक्ष देतोय. अहो त्यांच्यावर कशाला वरडताय सर. तुम्हाला नाही वाटत तर आम्ही कुणाला मारणार. सतत नवऱ्याला छाळायचं. सतत कट 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 कट. ऐका कुठे चाललायचं भाकर तुकडे तरी खाऊन जा. ऐका की अहो काय
मग भाऊजीने तिला गोळी दिली. मग तिचा डोळा लागल्यावरती भाऊजी गेले बाहेर. गेल्यानंतर मी आपली कामामध्ये बिझी झाले. काम बी मुरकून तिला जेवायला उठवायला गेले. म्हणलं बाई आपल्या लेकीवाणी आहे, जेवायला उठवायला गेले तर पालथी पडली होती मॅडमची. अगं ए सुजाता, सुजाता, अगं सुजाता बोल की काहीतरी. अगं काय हालचालच नाही हो. मग मी त्याला भाऊजींना आवाज दिला, मी ह्यांना फोन केला. काय सांगू मॅडम मी त्या दिवसाची घटना. ती काय आजारी होती का? नाही मी आजारी नव्हते. फक्त 2-3 दिवसापासून जरा शांतच होते. म्हणजे तिच्या माहेरचं पण व्यापले होते ना मॅडम. फोन यायचा, डिस्टर्ब व्हायची, तिचं डोकं चालायचं, खायची काय. साळुंके नमस्कार साहेब, या की आत या. नाही जर थोडी माहिती पाहिजे होती. आहे अगं बघ पोलीस आले, बाहेर ये जरा. आत या की. नाही मला जर थोडी माहिती द्या. बोला की. की तुमच्या मुलीच्या घरी काय काय झालं ते मला सांगा. होय साहेब, खरं आहे बघा. माझ्या पोरीला लई छळ होता बघा. माझ्या लेकराला रोज मारहाण होत होती पैशासाठी, हुंड्यासाठी. एक वेळ इकडे आणून बी सोडली होती बघा. अगं पोरी, कशाला करतेस का तू हे? अगं आहे आता काय करू. मी काय इथं कायमची राहायला आली. 3-3 नुसतं घरात बसून काय करू तू सांग मला. थोडं तर काय तर काम करू दे. अगं असं कसं, आपण पोलीस कंप्लेंट घेऊन आता कोर्टात जाऊ. ज्यांना तुला नांदवायचं लागेल बघ, नाहीतर आपण पोटके मागून घेऊ त्यांच्याकडे. पण साहेब, आमची अशी परिस्थिती म्हणून आम्ही तिला नांदायला पाठवली बघा. तिचा नवरा आणि त्याची जाऊ खूप त्रास देतात बघा. ती सांगत होती फोनवर आम्हाला की तिचा मोठा दीर लई चांगला होता बघा. पण माझ्या लेकीला यांनी एवढा त्रास दिला साहेब, खूप. आम्ही काही पण करू शकत नव्हतं बघा. काय करावं कळत नव्हतं आम्हाला. आमच्या लेकराला आम्ही नसतं लावली तर बरं झालं असतं बघा साहेब. हा वाघमारे साहेब का? पोलीस पाटील बोलतोय शिरगावचा. हो, जरा परवा ते जगताप प्रकरण त्याच्याविषयी जरा बोलायचं होतं. जरा मॅडमला फोन देता का? हो. हा नमस्कार मॅडम, पोलीस पाटील बोलतोय शिरगावचा. नाही ते परवा जे जगताप प्रकरण झालं ना, त्याच्याविषयी जरा मला संशय वाटतोय, म्हणून तुमच्याशी जरा बोलायचं होतं. कशावरून? ती मयतबाई झाली ना, तिचा नवरा आणि मोठी वहिनी त्याची, त्यांचं काही सूत चुलते असं मला संशय. म्हणजे कसं गावात चर्चा होती ना, तेवढं बघा जमलं तर. हा आतल्या बाजूला चौकशी करा. मॅडम आहे ना, प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला फोन करा, मी आहे ना गावात. हो मॅडम, येत आहे उद्या. या या या. बोला असं मॅडम. सर आम्ही चौकशी करून आलोय, पण काही हाती नाही लागत आहे. अजून नाही हाती लागलं? हो सर. काय म्हणाले तिचे दादा बहिणी? सर आम्ही चौकशी केली त्यांची, तर तो मोठा दीर म्हणत होता की सकाळी त्यांची काहीतरी भांडणं झाले होते आणि त्याच्यावरून तो गेला शेतात आणि बहिणी गेलच होती. आणि ती मृत्यू महिला नाही का, त्याच्या पोटात दुखत होतं आणि त्याच्या नवऱ्याने तिला गोळी दिली. एक मिनिट, काय म्हणाला तुम्ही आता? सर तिचा नवरा पोटात दुखत पोटात. आणि त्याच्या अगोदर तुम्ही काय मला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला गोळी दिली होती. कशाची? डोकं दुखत होतं म्हणून ना? सर पण ती म्हणली की पोटात. मग पोट डोकं या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत का मॅडम? हो सर, तो पोलीस पाटीलचा बी फोन आला होता मला. हा, त्या वीर भाऊजाईचे ना अनैतिक संबंध आहेत अशी गावात चर्चा आहे. असं का मॅडम? अजून काय पाहिजे तुम्हाला? हा चालणार आहे, घ्या त्याच्या तपला ताब्यात, बसून चौकशी करा. हा पोट डोकं शोध लावा व्यवस्थित.
काय नाही केलं? चौकशीसाठी आलो. तुला काय सुगावं लागलं का? त्याच्यासाठीच आलोय, कळलं का? चला की आपण कशाला चहा पण चला सावलीला चल. चहा पाणी घेतला नको नको चहा वगैरे आम्हाला गडबड आहे आम्हाला. निदान पाणी तरी घेतलं असतं. अजिबात नको, पाणी वगैरे काही नको. बोला की मला सांग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, बोल. साहेब त्या दिवशी आहे ना माझ्या दादाचे आणि वहिनीचे खूप जोरात भांडणं झाले होते. मग ते आम्ही माझ्या मिसेसने आम्ही सोडवले. हा. मग दादा गेला रागात कुठं? शेतामध्ये. आणि मग मिसेसच्या खूप पोटात दुखायला लागलं होतं. तिला गोळी आणून दिली, ती झोपली. पोटात का डोक्यात? हा डोक्यात खूप दुखू लागलं तिच्या, म्हणून तिला गोळी दिली साहेब. पोटात म्हणलं ना आता. हा हा पोटात पण खूप दुखू लागलं साहेब तिच्या. तिला गोळी दिली आणि मग ती झोपली. पोट का डोकं? नाही डोक्यात बी दुखत. अरे खरं सांगतो साहेब, मी सुजाता संध्याला फक्त पैशासाठी लग्न केलं होतं. ती अंजान होती, तिला वाटलं सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही लय जवळ आला. खरंच ना, खूप छान नाही असू का दिसत. काही पण छान. तुला पहिले बघितलं तर लग्नाच्या त्याच वेळेस फिरायला खरं तर आहे ना, हे लग्न माझ्या वहिनीला मान्यच नव्हतं. ह्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळा वाद झाला तिचा आणि मला. माझा भाऊ कमजोर आहे साहेब. माझ्या भावाची आणि माझ्या वहिनीची इच्छा पूर्ण होत नाही, त्यामुळे मी तिची इच्छा भागवत होतो साहेब. वहिनीचे माझे 2-3 वेळा भांडण पण झाली. लग्न करू नको मला सारखं म्हणते.
ती खूप चिडली साहेब. बाहेर तू तुझं करायचं माणूस रागवली, घर पण सोडून द्यायचा प्रयत्न केला साहेब. मी तिला तिला माफी मागून तिला हे करून तिला काय करायचं. मला सॉरी घ्या, माय होऊ शकते, मला माफ कर. तुला एक खरं सांग, आम्ही भाऊ आहे ना, त्यामुळं त्या वहिनी माझ्याकडे असायच्या. अगं बाहेर पुढं माती खाण्यापेक्षा माझ्याकडेच आले त्या इज्जत वाचली समाजात. आता ऐकलं की तुझ्या घरी काय सांगणार आता गेलीस तर हा? ती मान्य पण झाली आणि परत आमची जसं तसं एकदम व्यवस्थित आमचा संसार सुरळीत चालायचा. मग वहिनीच्या सांगण्यावरून तिला खूप मी मारायला लागलो साहेब, खूप त्रास द्यायला लागलो. पैसे आण, माहेरून पैसे आण, खूप छळ करायला लागलो साहेब तिचा. तिला मग फोन नव्हता फार धमकावली तिने. तिच्या संग भांडायचंय तुम्हाला का माहितीये का? तिला एवढा त्रास द्यायचा ना की तिने तुमच्यासाठी माहेरला फोन केला पाहिजे. तुम्हाला बुलेट पाहिजे की नाही? मग माझा तिरगोबाई बुलेटवर फिरणार का नाही? आपण दोघं जाऊ की? अय्या फिरवणार आहे वहिनीला. मग आमसनी काय माहिती बाबा का बायकोच घेऊन एवढा विश्वास नाही. ह्याच का? चला लागा लवकर कामाला भाऊजीचा. पैसे आण, माहेरून पैसे आण, खूप छळ करायला लागलो साहेब तिचा. तुझ्या अहो गेलो होता. काय झालं पैशाचं? अहो नाहीये तिच्याकडे पैसे. मला आज पैसे पाहिजेत कुठल्या हालतीमध्ये. लोकांचे पैसे द्यायचे मला. अहो पण तुम्ही असं का वागताय? अचानक काय झालंय तुम्हाला? मी असाच आहे, अहो पण- मला पैसे पाहिजेत. अहो तुम्हाला माहिती आहे ना माझे नाही पैसे देऊ शकत हो. मला ते कारण सांगू, मला आता पैसे पाहिजेत. आता लोकांचे पैसे द्यायचे मला. अहो तुम्ही का असं वागताय? तुम्ही हे का असं करताय? लक्षात ठेव, पैसे नाही दिले ना वेळ पडली ना तुला. तुम्ही हे सगळं फक्त पैशांसाठी करताय का? मग तुम्ही लग्नच का केलं? हो, पैशासाठीच केलेलं. मग तुम्ही आता माझा जीव घेऊन हो, पैसे हो, नाही देऊ याच्याने शकत कधी मला. लावणार तुला. लक्षात ठेव. सगळं वहिनीचं. वाघमारे साहेब, वहिनीकडे बघावं लागतंय. वहिनीच्या सांगण्यावरून का? चला. काय गं? फोन केला का? नाही मॅडम मी नाही खरं सांग. नाही मॅडम मी नाही केलं. काय रे? नाही. अय खरं बोल. मॅडम सगळं खरं खरं सांगते मी, सगळं खरं खरं सांगते. माझा नवरा पाहिलाय.
आणि नळाला पाणी नाहीये लक्षात घे. वड्यावर जायचं तिकडं. बरं. हा, निघायचं. चला की आमच्याकडून लक्ष. अगं बाई आमच्याकडून म्हणून आलंय वाटतं जर बरं का भाऊजी. नवीन आहे बाई भाऊजी. दीदी, ओ दीदी. अरे नालायक माणसा, तुला किती वेळा सांगितलं आहे तसंच वागतो रे. तू माझं सगळं आयुष्य खराब करून टाकलंय. आताच तर लग्न झालं होतं आमचं. तू मला प्रॉमिस केलं तरी तू असं परत नाही करत. तरी मग तेच अरे ठीक बघितल्यानंतर मला नाही आवडलं. घरात नाही बसल्या हा ऐकलं नाही मॅडम तिने. त्याच्यामुळं मग आम्ही तिला समजवत आणि तोंड दाबताना नव्हतं. तिला गळा दाबल्या गेला कसा आम्हाला नाही कळलं. आमची इच्छा नव्हती मॅडम. शपथ द्यावाची शपथ द्यावी. आमची इच्छा नव्हती मॅडम. तिला मारायची इच्छा नव्हती मॅडम. चुकलं आमचं मॅडम. आम्हाला माफ करा मॅडम. आम्हाला शिक्षा नाही करी मॅडम. चुकलं. तुम्हाला काय मजा करायची ना करा जेल.